आपल्या पृथ्वीचा एवढा मोठा पसारा, पण त्यातले काही ठराविकच देश प्रगत म्हणून ओळखले जातात. आणि त्याच्या खोलात जाऊन पाहिलं तर त्यांच्या प्रगतीचं मूळ हे त्यांच्या शिक्षण व्यवस्थेत दडलेलं आहे असं मला तरी वाटतं. अशाच काही प्रगत देशांच्या शिक्षण व्यवस्थेतील मला आवडलेल्या काही गोष्टी आजच्या यात्रा शिक्षण विश्वाची या मालिकेतून समजून घेऊ. यातील पहिला देश फिनलँड. तर जगातील सगळ्यात चांगल्या शिक्षण व्यवस्थेपैकी एक म्हणून ओळखला जाणारा फिनलँड देश. त्यातील शालेय जीवनात ते विद्यार्थ्यांना गृहपाठ आणि अभ्यास खूप कमी प्रमाणात देतात, तर त्याच्याऐवजी खेळ, क्रिएटिव्हिटी, रिअल लाईफ नॉलेजवर ते भर देतात. याउलट आपल्याकडे शालेय शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा आणि गृहपाठाचा तणाव थोडासा जास्त असतो. कदाचित त्यामुळेच व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही. दुसरा देश आहे जापान. आपल्या शिस्तपद्धतीसाठी ओळखला जाणारा जापान. तर या जापानच्या शाळेमध्ये बहुतांश शाळांमध्ये सफाई कर्मचारीच नसतात, तर आपल्या वर्गाची, कॅन्टीनची, शाळेच्या परिसराची स्वच्छता तिथले शालेय विद्यार्थीच करतात. आणि याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक शिस्त तर निर्माण होतेच, परंतु एक देशाचा जबाबदार नागरिक म्हणून एक जबाबदारीची भावनासुद्धा त्यांच्यामध्ये शालेय जीवनापासूनच तयार होते. तिसरा देश आहे सिंगापूर. सिंगापूरमध्ये शिक्षक निवडीला खूप प्राधान्य दिलं जातं आणि शिक्षकांची निवड खूप काटेकोरपणे केली जाते. शिक्षकांच्या निवडीनंतर सुद्धा त्यांच्या प्रशिक्षणावर मोठा भर दिला जातो, कारण विद्यार्थी आणि देशाचा भावी नागरिक घडवण्यासाठी शिक्षकांची खूप मोठी जबाबदारी असते. त्या मानाने आपल्याकडे शिक्षक प्रशिक्षणावर थोडासा भर कमी दिसतो, परंतु काळाची गरज ओळखून आपल्याकडे सुद्धा शिक्षक प्रशिक्षणावर भर दिला गेला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. इतर काही देशांच्या शिक्षण व्यवस्थेवर आपण विस्तृतपणे पुढच्या काही भागांमध्ये बोलणार आहोतच, पण या इतर देशांच्या काही उत्तम पद्धती ज्या आहेत त्या आपल्या भारताची शिक्षण पद्धती आणखी चांगली बनवण्यासाठी आपण नक्की स्वीकारू शकतो असं मला तरी वाटतं. आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल झाले पाहिजेत किंवा दुसऱ्या कुठल्या शिक्षण पद्धतीतलं तुम्हाला काय आवडतं ते मला नक्की कळवा.